मुलाखती दिलेल्या आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या संख्येने उमेदवार आहेत ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून समाजकार्य केलेलं आहे। समाजामध्ये ज्यांची पत आहे केवळ शिवसेनाच नाही तर बाहेरच्याही इतर दलित प्रभाग असेल किंवा मुस्लिम प्रभागातले मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधवांनी दलित बांधवांनी सुद्धा शिवसेनेकडं आज उमेदवारी मागितलेली आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं काम आणि त्यांनी सर्वसामान्य घटकांसाठी आणलेल्या विविध योजना याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये झालेला आहे आणि निश्चित शिवसेना या निवडणुकीमध्ये किमान 30 तरी जागा जिंकेल असा विश्वास आम्हाला या प्रसंगी आहे। शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे। दोन्ही पक्षांकडे आपण युती झाली तर निश्चित तिथे महापौर युतीचा होईल असा आमचा आशावाद आहे। कारण मोठ्या नेत्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत। आता या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत आणि 5 वर्ष कार्यकर्त्यांना नगरपालिकेमध्ये महापौर पद असेल किंवा उपमहापौर पद असेल सभापती पद असेल प्रभागामध्ये काम करण्याची संधी मिळते। तेव्हा युतीसाठी प्रस्ताव आमच्या दोन्ही आमदारांनी आणि आम्ही भाजप आणि राष्ट्रवादीकडे पाठवलेला आहे। सर ये देखा जा रहा है कि शिवसेना को बीजेपी वाले आतंकवादियों में इग्नोर कर नगरपालिका में आपने प्रस्ताव दिया था, जब कोई रिस्पॉन्स नहीं किया, अभी रिस्पॉन्स दे रहे हैं। नाही आता वाटाघाटी चालू आहेत। गेल्या 2 दिवसापासून वाटाघाटी चालू आहेत, प्राथमिक चर्चा चालू आहे। आज परत रात्री दोन्ही आमदार बसणार आहेत आणि निश्चित स्पष्ट चित्र जे आहे ते 2 दिवसामध्ये होईल। आज खूप चांगली तयारी आमची झालेली आहे। आज नांदेड महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी झाल्या। या मुलाखतीला शिवसेनेचे नेते माननीय हेमंतभाऊ पाटील उपस्थित होते आणि आम्ही तिन्ही आमदार आणि सर्व जिल्हाप्रमुख या ठिकाणी उपस्थित होते। अतिशय चांगल्या मुलाखती झाल्या आणि इच्छुक उमेदवारांची जी संख्या आहे अतिशय उत्सुकपणे ते या ठिकाणी मुलाखती दिल्या। मोठ्या संख्येने उमेदवार आमच्याकडं उपलब्ध होते आणि चांगली मुलाखत या ठिकाणी झालेली। युतीची बघू आमच्या काही बोलणे झालेले आहेत, त्यांच्याकडून जर पॉझिटिव्हली मेसेज आला तर आमचे नेते माननीय हेमंतभाऊ पाटील ते निर्णय घेतील आणि आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेनेची ताकद शहरामध्ये आहे, 2 आमदार शिवसेनेचे आहेत, त्या दृष्टिकोनात आमचं काम चालू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की शिवसेनेचा भगवा या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये फडकेल। जवळपास 400